नमस्कार, मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय रवींद्र ठाकूर लिखित धर्मयुद्ध ही कर्णाच्या जीवनावर आधारित कादंबरी. आज आपण वाचूयात भाग 16वा. संधी प्रकाशात कोणीतरी राजपुरुष पर्णकुटीजवळ आला हे पाहून तो लगबगीने पुढे आला आणि तो राजपुरुष कर्णच आहे हे ओळखून तो म्हणाला, "ये अंगराज, किती दिवसाने आला आहेस? ये ये." सरळ स्वभावाच्या अश्वत्थामानं कर्णाची विचारपूस सुरू केली. अंगराज कर्णासारखा पराक्रमी राजा आपल्या पर्णकुटीत यावा याचा त्याला फार आनंद झाला होता. खरंच अंगराज, तुझ्या पराक्रमाला तोड नाही. राजपुरात तू जे असीम शौर्य दाखवलंस ते अभिनंदनास्पद आहे. पण अंगराज, तू असं उभा का? बैस ना. गुरुपुत्रा, मी आचार्यांची भेट घेण्यासाठी आलो आहे, कर्ण म्हणाला. हो, ते मंत्रजप करत आहेत. तू इथंच थांब, मी आलोच. असं म्हणून अश्वत्थामा पर्णकुटीच्या आत गेला आणि थोड्याच वेळात बाहेर येऊन म्हणाला, "ये अंगराज, आचार्यांनी तुला आत बोलावलं आहे." कर्णानं अशंकित मनानंच पर्णकुटीत पाऊल ठेवलं. विझत आलेल्या होमकुंडाच्या उष्णलाल उजळात बसलेल्या द्रोणाचार्यांची कृष्ण मुखमुद्रा कर्णाला काहीशी भेसूरच वाटली. त्यांचा मंत्रजप आटोपला होता, परंतु ते अजूनही त्याच मनस्थितीत होते. त्याच मनस्थितीत शून्यात गेलेल्या डोळ्यांनी त्यांनी कर्णाकडे पाहिलं. त्या डोळ्यांतील भाव भराभरा बदलत गेले आणि शेवटी कर्णावर स्थिर झाले. त्या डोळ्यातील अनिच्छेचा भाव कर्णापासून लपून राहिला नाही. समोर पडलेल्या चटईकडे बोट दाखवत ते म्हणाले, "बैस." पद्धतीप्रमाणे आचार्यांना वंदन करून कर्ण स्थानापन्न झाला. अश्वत्थामानं धारोष्ण दुधाचा पेला कर्णाच्या हातात दिला आणि तो पुन्हा बाहेर निघून गेला. आदरातिथ्य म्हणून आणून दिलेलं दूध घेताना कर्ण पुढे काय बोलावं, आपला मनोदय कसा सांगावा याचा विचार करू लागला. द्रोणाचार्य ही तीच वाट पाहत असावे. कधीतरी युवराज दुर्योधनासोबत येणारा कर्ण आज असा एकटाच आणि तोही अशा अवेळी आलेला पाहून ते कधीच सावध झाले होते. त्यांच्या मनातील हेतूचा अस्पष्टसा अंदाज त्यांनी त्याच वेळी घेतला होता, परंतु त्यांना ते सारं आता कर्णाच्या तोंडूनच वदवून घ्यायचं होतं. कर्णाच्या हातातील दुधाचा पेला रिता होतच ते म्हणाले, "आज काय काम काढलं होतंस कर्ण?" "माझी एक विनंती आहे आचार्य. आपलं शिष्यत्व स्वीकारण्याची इच्छा मनात बाळगून आज मी पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहे." "मी तुझ्या या विनंतीचा स्वीकार करू शकत नाही सारथी पुत्र कर्ण." तटकन आचार्य द्रोण म्हणाले, "कर्णाचा शिष्य म्हणून स्वीकार करता येणार नाही." आणि हे सांगताना एकदाही त्यांनी कर्णाचा अंगराज म्हणून उल्लेख केला नव्हता. पहिल्यांदा कर्ण आणि आता सारथी पुत्र कर्ण. काहीच बोलायची आवश्यकता उरली नव्हती. द्रोणाचार्यांनी अगदी स्पष्ट शब्दात निर्णय दिला होता, परंतु मनात होतं ते स्पष्टपणे बोलून दाखवल्याशिवाय कर्णही स्वस्थ बसणारा नव्हता. द्रोणाचार्यांची ती अनिच्छा, त्यांनी मुद्दाम केलेला सारथी पुत्र असा उल्लेख, या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवून तो म्हणाला, "क्षत्रियत्व हे मनुष्याच्या अंगातल्या शौर्यादी गुणावरून ठरतं हे आपणच सांगितलं होतं ना आचार्य? हाच आर्य धर्म?" "हो हो, सांगितलं होतं. परंतु शौर्यादी गुण प्रकट होण्यासाठी आधी क्षत्रिय कुळात जन्म घ्यावा लागतो. जन्मणारा प्रत्येक जीव आपली गुण कर्म घेऊनच जन्माला येतो. सुतकुलात क्षत्रियाला आवश्यक असलेले शौर्यादी गुण कुठून प्रकट होणार?" "म्हणजे शौर्यादी गुण असूनही आणि अंगदेशाचा राजा होऊनही मी क्षत्रिय झालोच नाही?" "नाही. सारथ्यानं जन्मप्राप्त कर्म सोडून क्षत्रियासारखं वर्तन करणं हा अधर्म आहे. आर्य धर्माचा तू लावतो आहेस तो अर्थ आज विहित नाही. माणसाच्या जन्मजात गुणांवरूनच त्याची कर्म ठरतात.
त्या विरुद्ध आचरण करणं हा अधर्म ठरतो. म्हणजे मी करत आहे तो अधर्म आहे असंच का? हो, हो, तू करत आहेस तो अधर्मच आहे. ते कसं? आर्यावर्तातील अनेक राजे जन्मानं क्षत्रिय नाहीत, तरीही लोक त्यांना क्षत्रियच समजतात. आणि मी करत आहे तो अधर्म असेल तर ब्राह्मणांनी क्षत्रिय कर्म स्वीकारणं हा धर्म कसा होऊ शकतो आचार्य? कर्णाच्या या युक्तिवादावर आचार्य द्रोण दचकलेच. असा खोड्यात टाकणारा प्रश्न त्यांना आजवर कोणीही कधीही विचारला नव्हता. थोडा विचार करून ते म्हणाले, ब्राह्मण हे त्रैवर्णीयांचे गुरु आहेत. त्यांना इतर वर्णीयांची कर्म निषिद्ध नाहीत. आपद धर्म म्हणून ती त्यांना स्वीकार्य आहेत. मात्र कनिष्ठ वर्णीयांनी उच्च वर्णीयांची अशा प्रकारची कर्म आपद धर्म म्हणून सुद्धा स्वीकार्य नाहीत. तुला माहीतच असेल की मी उत्तर पांचाल देशाचा अधिपती आहे. द्रुपदाला बंदिवान केल्यानंतर मीच पांचाल राज्याची विभागणी केली होती, हे तुला माहीत आहे ना. परंतु म्हणून मी ऐच्छनाला जाऊन राज्याभिषेक करून घेतला नाही आणि घेणारही नाही. आता अधिक शास्त्र चर्चा नको. शूद्रांना ती विहित नाही आणि ती तुझी योग्यताही नाही. एवढा अपमान झाल्यावर कर्णालाही अधिक बोलायची इच्छा उरली नाही. ताडकन उठून तो पर्णकुटी बाहेर आला आणि बेभानपणे चालू लागला. संतापाच्या भरात अश्वत्थामाचा निरोप घेण्याचंही भान त्याला राहिलं नाही. कर्णाच्या मस्तकात संतापाचा आग दो उसळला होता. जन्मजात गुणाविरुद्ध आचरण केलं तर तो म्हणे अधर्म ठरतो. मग हा नियम त्रैवर्णीयांनाच का, ब्राह्मणांना का नाही? आपणच शास्त्र लिहायची आणि आपणच त्यांची साक्ष काढायची. इतरांना शास्त्र दाखवायची आणि स्वतःसाठी मात्र आपण धर्माच्या ढाली पुरकायच्या. इतरांनी मात्र मुकाट्यानं सारं सोसायचं, हे असं का म्हणून साधं विचारायचं सुद्धा नाही. आणि विचारलंच तर तोही म्हणे अधर्म ठरतो. थोडा वेळ पूर्ण एकांतात घातल्याशिवाय पुढे काय करावं याचा निर्णय शक्य नव्हता. कर्णाचे पाय आपोआपच सूतघाटाकडे वळले. काळोखात बुडालेला सूतघाट अपेक्षेप्रमाणे पूर्ण निर्जन झाला होता. घाटावरील पायऱ्यांवर खेळणाऱ्या लाटांचे आवाज सोडले तर सर्वत्र नीरव शांतता नांदत होती. पायरीच्या शिळेवर बसून कर्ण विचार करत राहिला. दूर चारवाक मुनींच्या आश्रमात दिवे लुकलुकत होते. कर्णाला आठवलं, आपण कितीतरी दिवस या चारवाक मुनींच्या आश्रमात जायचं ठरवत होतो, परंतु ते अजूनही घडलं नाही. कधी संधीच मिळाली नाही. काही लोक त्यांना पाखंडी म्हणतात, वैदिक धर्माचे शत्रू म्हणतात, तर काही लोक त्यांना लोकायतिक म्हणतात. लोकायत विचारात राजधर्माचं फार चांगलं विवेचन झालं आहे. राजानं कसं वागावं, प्रजेचा सांभाळ कसा करावा हे सगळं त्यांनीच सांगितलं आहे. राजाला लोककल्याणाचा मार्ग शिकवणारा लोकायत विचार पाखंडी कसा असेल? मग त्यांची संभावना पाखंडी म्हणून का केली जाते? विचारांच्या तंद्रीत कर्ण उठला आणि चारवाक मुनींच्या आश्रमाकडे चालू लागला. आश्रमाजवळ येताच कर्ण थोडासा थबकला. भोवतालच्या गडद अंधारात चार पर्णकुट्यांचा तो समूह गूढ रम्य वाटत होता. प्रत्येक पर्णकुटीच्या आत बाहेर दिवे जळत आहेत. पर्णकुट्यांच्या मधोमध असलेल्या आवारात काही तरुण आपापसात बोलत बसले होते. तिथं कुठं यज्ञकुंड दिसत नव्हतं की समिधांचा ढीग दिसत नव्हता. मात्र एका पर्णकुटी शेजारच्या पडवीत 4-5 गायी उभ्या होत्या आणि सर्वत्र नाना प्रकारच्या पुष्पवाटिका बहरल्या होत्या. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ कोणीतरी अतिथी आला आहे असं पाहून एक तरुण स्नातक पुढे येऊन म्हणाला, कोण आहे? पांथस्था, तू कोणी अतिथी असशील तर निसंकोच आत ये. मी अतिथी नाही. अतिथी नाहीस तर मग कोण आहेस? पांथस्था, तू निसंकोचपणे आतमध्ये ये. आर्जवी स्वरात तो स्नातक म्हणाला, मी कर्ण, अंग देशाचा राजा कर्ण. अंगराज कर्ण?
युवराज दुर्योधनाचा सखा कर्ण, चार्वाक मुनींच्या आश्रमात तुझं स्वागत आहे अंगराज. कर्णाला वाटलं, ऐकिवात आहे तशी ही माणसं काही माणूस घाणी दिसत नाहीत. बोलण्यावरून किती नम्र वाटतात. चारू म्हणजे गोड, मधुर, वाक म्हणजे वाणी. ज्याचं बोलणं मधुर आहे तो चारुवाक, चारवाक. वेद विद्येचे धडे देताना कृपाचार्य चारवाक मतावर तुटून पडत. चारवाक मतानुयायांचं तोंडही पाहू नये, त्यांचं काही ऐकू नये म्हणून सांगत. ते किती खरं म्हणायचं? वस्तुस्थिती तर त्याहून वेगळी दिसते. कर्णानं निसंकोचपणे चार्वाक मुनींच्या आश्रमात पाऊल ठेवलं. साधी शुभ्र वस्त्र प्रधान केलेले स्नातक आश्रमाच्या आवारात त्याच्या स्वागतासाठी उभे होते. एका स्नातकानं जाऊन आचार्यांना कर्णराजाच्या आगमनाची वार्ता सांगितली. स्वतः कर्ण आपल्या आश्रमात आला आहे हे पाहून आचार्यांना आश्चर्य वाटलं असावं. ते स्वतःच आसनावरून उठून पर्णकुटीतून बाहेर आले. आचार्य सुद्धा इतर स्नातकांप्रमाणेच तरुण दिसत होते. चार्वाक मुनी ते हेच की काय? कर्णाच्या मनात प्रश्नचिन्ह उमटलं. कर्णाचं स्वागत करत आचार्य म्हणाले, ये अंगराज, तू आमच्या आश्रमात यावंस हा आमचा मोठा सन्मान आहे. ये, आत ये. आचार्यांनी केलेल्या विनंतीप्रमाणे कर्ण स्थानापन्न झाला. कर्णानं आसन ग्रहण केल्यावर आचार्य आपल्या आसनावर बसले. एका स्नातकानं जलपानचं तबक आणून कर्णासमोर ठेवलं. त्या अनौपचारिक आतिथ्याने भारावून जाऊन कर्ण म्हणाला, अनाहूतपणे आल्याबद्दल क्षमा असावी आचार्य. आशीर्वाद दिल्याप्रमाणे हात उंचावत आचार्य म्हणाले, हे राजन, तू बराच त्रस्त आणि व्यथित दिसतोस. मनात उद्भवलेले काही प्रश्न घेऊन तू आला आहेस. निसंकोच बोल. तुझ्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न मी करेन. त्यातून तुझ्या मनाला काही सांत्वन मिळालं तर मला आनंदच होईल. आचार्यांचा आवाज मधुर पण स्थिर होता. त्यांच्या प्रत्येक शब्दात आपुलकी आणि आश्वासकता होती. कर्ण म्हणाला, होय आचार्य, खरंच मी गोंधळलेलो आहे. वर्णाश्रम धर्माची दुटप्पी धोरणं माझ्या अकलना पलीकडे गेली आहेत. राजधर्म जाणून घेताना मी लोकायत दर्शनाचा अभ्यास केला. स्वपराक्रमाच्या बळावर राजाही झालो, परंतु क्षत्रिय होऊ शकलो नाही. एकीकडे पौरुष हेच क्षत्रियत्वाचं लक्षण आहे असं सांगायचं आणि दुसरीकडे क्षत्रियत्व आणि ब्राह्मण्य जन्मजात गुणांवर अवलंबून आहे असंही सांगायचं. हे गूढ आहे तरी काय आचार्य? त्यात गूढ काहीच नाही अंगराजा. ब्राह्मणातील काही स्वार्थी लोकांनी रचलेले ते एक स्वार्थी कारस्थान आहे आणि या सर्व अनर्थाचं मूळ आत्मविचारात आहे. आत्मा अविनाशी, अमर्त्य आहे. या मताच्या पुष्टीसाठी वैदिकांनी कर्म विपाकाचा सिद्धांत मांडला आणि माणसाचा वर्ण अर्जित गुणांवरून न ठरता तो जन्मजात गुणांवरून ठरतो असा दिशाभूल करणारा मतप्रवाह त्यांनी प्रसृत केला. कर्मविपाक, यज्ञयाग, मूर्तीपूजा, पुनर्जन्म, पाप पुण्य, स्वर्ग नरक अशा अनेक भ्रामक कल्पना त्यांनीच निर्माण केल्या आणि समाजाच्या माथी मारल्या. या जन्मी गुण कर्माधिष्ठित वर्णाश्रम व्यवस्थेविरुद्ध आचरण केलं तर त्याची फळं पुढील जन्मी भोगावी लागणार आहेत ही भीती आत्मविचाराशी निगडीत आहे. इतर त्रैवर्णीयांच्या मनात ती भीती निर्माण करून त्यांनी आपल्या स्वार्थाचं कारस्थान रचलं आहे. गेली कित्येक वर्ष या दांभिक तत्वज्ञानाविरुद्ध आम्ही भांडत आहोत. आत्मविचाराशी म्हणजे? कर्णाला आचार्यांच्या बोलण्याचा नीट उलगडा झाला नाही. अधिक जिज्ञासा वाटून तो पुढे म्हणाला, आपला हा विचार अगदी स्पष्ट करा आचार्य. आचार्य म्हणाले, शरीरातील प्राणतत्वाला ते आत्मा म्हणतात. ते असं सांगतात की माणूस मरतो म्हणजे काय होतं तर त्याचं शरीर मरतं. त्या शरीरातील आत्मा मात्र अमर्त्य, अविनाशी असतो.
आपण ज्याप्रमाणे जीर्ण वस्त्र टाकून देऊन नवी वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण झालेलं जुनं शरीर टाकून देऊन नवीन शरीर धारण करतो आणि या जन्मातील कृतकर्माची फळं पुढील जन्मी भोगतो. आत्मा अनर्त्य अविनाशी असेल, तो पुनर्जन्म घेत असेल तर पापाची भीती आलीच आणि अशा या जन्मसिद्ध वर्णाश्रम व्यवस्थेविरुद्ध वर्तन करणं हेच पाप ठरवण्यात आलं असेल तर ते धाडस कोण करील? या जन्मी केलेल्या पापांची फळं पुढच्या जन्मी भोगावी लागू नयेत या भीतीपोटीच माणूस कर्म विपाकाच्या भ्रामक सिद्धांतांना बळी पडला आहे. मुळात आत्मा किंवा ज्याला आत्मतत्व म्हणावं असं काही अस्तित्वातच नाही. मानवी देहात आत्मा असतो आणि तो पुनर्जन्म घेतो, हे आजवर कोणीही सिद्ध करू शकलेलं नाही. हे राजन, जन्माच्या आधी किंवा मृत्यूच्या नंतर काहीच नाही. जे आहे ते सगळं इथंच आहे. परंतु आत्मा अनात्मा विचारांची व्यर्थ काठ्याकूट करणाऱ्या लोकांनीच माणसाच्या सुखात विष कालवलं आहे. दुधात लवणाचा खडा टाकला त्याप्रमाणे पारलौकिकाच्या भीतीनं त्याचा इहलोक नासवून टाकला आहे. एका अर्थानं त्याला निष्क्रिय दैववादी बनवून टाकलं आहे. म्हणजे आत्मा किंवा ज्याला आत्मतत्व म्हणावा असं काहीच का अस्तित्वात नाही? कर्ण म्हणाला. मुळीच नाही, ठामपणे आचार्य म्हणाले. ज्याला ते आत्मा म्हणतात तेच प्राणतत्व होय. त्याला शरीर वेगळं स्वतंत्र असं अस्तित्व असूच शकत नाही. ते शरीरासोबत जन्म घेतं आणि शरीरासोबतच लयाला पावतं. पृथ्वी, जल, वायू आणि तेज या 4 तत्वांच्या एकत्रीकरणातून चैतन्यमय प्राणतत्व जन्म घेतं आणि त्या 4ही तत्वाचं विघटन होताच ज्योत विझावी त्याप्रमाणे विझून जातं. विझलेली ज्योत परत येत नाही, त्याप्रमाणे एकदा विझलेलं प्राणतत्व परत येत नाही. म्हणूनच पुनर्जन्म नाही की कर्म विपाकही नाही. इहलोक क्षणभंगूर आहे. दृश्य जग हा मायावी आभास आहे असं इतरांना सांगून सर्व जनलोकाचे भोग ते स्वतःच लाटत आहेत. आपण इतरांची फसवणूक करतो आहोत हे त्यांना पुरत माहीत आहे. त्रयो वेदस्य कर्तारो भंड धूर्त निशाचर लबाड धूर्त आणि चोर या 3 प्रकारच्या लोकांनी माणसात भेद निर्माण करणाऱ्या वेदांचं आंधळं गारुड रचून ठेवलं आहे आणि शस्त्रबळ आणि संख्याबळाच्या जोरावर समाजाच्या माथी मारला आहे. गेली कित्येक वर्ष आम्ही वैदिकांशी भांडत आहोत. संख्याबळाच्या जोरावर आज त्यांची सरशी झाल्यासारखी दिसत असली तरी सत्य आमच्या बाजूला आहे. प्राणाचं मोल देऊन ते जपण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. महामना लोकगुरु बृहस्पती हे लोकायत तत्वज्ञानाचे पहिले उद्गाते आहेत. त्यांनीच हे तत्वज्ञान आचार्य चार्वाक यांना सांगितलं. लोकगुरु बृहस्पतींच्या नंतर लोकायत मताचा ठाम पुरस्कार करणारे चार्वाक मुनी यांची हत्या झाली. त्यांचे ग्रंथ जाळण्यात आले. लोकगुरु बृहस्पती यांचाही असा छळ झाला होता. परंतु म्हणून त्यांचा विचार लोप पावला नाही. तो जागृत ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. अस्तु, पुढील भागात पाहूयात. आचार्यांच्या या बोलण्याने कर्णाच्या मनातील विचारांचा गोंधळ शमला असेल की कर्णाच्या प्रश्नानं आचार्यही अचंबित झाले असतील. पुढील भागात वाचूया.